नमस्कार विद्यार्थ्यांनो, आता आपण नैसर्गिक वनस्पती व प्राणी या धड्याचे महत्त्वाचे मुद्दे इथे बघणार आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हा धडा अगदी 5 मिनिटाच्या आत समजून घेऊ शकाल। महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये प्रस्तुत पाठाचे नैसर्गिक वनस्पती व प्राणी यामध्ये भारत व ब्राझील मधील नैसर्गिक वनस्पती व प्राणी या संदर्भात माहिती घेता येते। भारतातील नैसर्गिक वनस्पती व प्राणी। भारतातील नैसर्गिक वनस्पतीमध्ये प्रामुख्याने सदाहरित वने, सरासरी 2000 सेंटीमीटर पेक्षा अधिक पर्जन्य असलेले की जिथे सर्वाधिक जैवविविधता आढळते। यामध्ये वृक्षांची रुंद व हिरवीगार पाने, कठीण, जड व टिकाऊ लाकूड उदाहरणार्थ रबर, महोगनी, शिसे, अनेक प्रकारच्या वेली दिसून येतात। दुसऱ्या प्रकारात पानझडीची वने जी 1000 ते 2000 मिलीमीटर पाऊस असणाऱ्या क्षेत्रातील आढळत असून तेथे कोरड्या ऋतूमध्ये बाष्पीभवनाचे पाणी कमी होऊ नये यासाठी वनस्पतीची पाने गळतात। येथे साग, बांबू, वड, पिंपळ इत्यादी झाडे आढळतात। भारतात तिसऱ्या प्रकारात काटेरी व झुडपी वने आढळतात। सामान्यतः या भागात दीर्घकाळ कोरडा उन्हाळा व 500 मिलीमीटर पेक्षाही कमी पर्जन्य प्रमाण आढळते। या वनांमध्ये प्रामुख्याने खैर, खेजडी, बाभूळ, धायपात, कोरफड यांसारखे प्रकार आढळतात। भारतात किनाऱ्यालगतचा दलदलीचा प्रदेश अथवा खाड्या व खाजनाच्या ठिकाणी क्षारयुक्त मृदा, दमट हवामान असल्याने तेथे समुद्रकाठची वने आढळतात। त्यांना सुंदरीची किंवा खारफुटीची वने म्हणतात। भारतातील हिमालय क्षेत्रात वनांचे उंचीनुसार 3 प्रकार पडतात। 1. अतिउंच प्रदेशामध्ये हंगामी फुलझाडे असणारी वने। 2. मध्यम उंचीवरील प्रदेशात देवदार, पाईन, फर ही सूचीपर्णी वृक्षाची वने। 3. पायथ्यालगत मिश्र वने की ज्यात साल, अत्याधिक प्रमाण, सूचीपर्णी व पानझडीचे वृक्ष आढळतात। भारतातील प्राणी वन्यजीवन। भारतातील वन्यजीवन पाहता अत्यंत वैविध्यता आढळते। उदाहरणार्थ उष्ण व आर्द्र वनांमध्ये हत्ती, दलदलीच्या प्रदेशात आसाममध्ये एकशिंगी गेंडा, वाळवंटी प्रदेशात रानटी गाढवे व उंट, बर्फाळ प्रदेशात याक, हिमचित्ते, द्वीपकल्पीय प्रदेशात विविध प्रकारची हरणे, भारतीय काळवीट, माकड, वाघ, सिंह आढळतात। किनाऱ्यालगतच्या प्रदेशात अथवा नद्या, खाड्या असलेल्या ठिकाणी मगर, कासव, सुसरे यांसारखे प्राणी व वन प्रदेशात मोर, खंड्यात तितर, कबुतरे, विविध रंगाचे पोपट, गवताळ प्रदेशात माळढोक, पाणथळ प्रदेशात बदके, बगळे आढळतात। ब्राझीलमधील नैसर्गिक वनस्पती प्राणी। ब्राझीलमध्ये सदाहरित, निमसदाहरित, शुष्क वनस्पती आढळतात। उदाहरणार्थ जेथे वर्षभर पर्जन्यमान असल्यास तेथे सदाहरित वने व जेथे ठराविक काळात पर्जन्य पडतो तेथे वृक्षांची घनता कमी आढळते व रानटी, खुरटी, झुडपे, काटेरी वनस्पती, गवत आढळते। रबर, महोगनी, रोजवूड यांसारखे वृक्ष, आर्किड किंवा आमर या वनस्पती आढळतात। ब्राझीलमध्ये सदाहरित वर्षावनांना जगाची फुफ्फुसे असे संबोधतात। ब्राझीलमध्ये उच्च कटिबंधीय वने प्रामुख्याने गियाना उच्चभूमी व अमेझॉन नदीचे खोरे, निमळवंटी काटेरी वने ही ईशान्येकडील पर्जन्य छायेचा प्रदेश, अवर्षण चतुष्कोन असलेला प्रदेश, सॅवेना वने ही ब्राझीलच्या उच्चभूमीमध्ये आढळतात। उष्णकटिबंधीय निम पानझडी या पॅराग्वे, पॅराना नद्यांच्या खोऱ्यातील प्रदेशात आढळतात। गवताळ प्रदेशात ब्राझीलचा अतिदक्षिणेकडील प्रदेश हा गवताळ प्रदेश। ब्राझीलच्या उत्तर भागात वर्षभर पर्जन्य व सूर्यप्रकाश असल्याने वनस्पतींची वाढ झपाट्याने होते, परिणामी तेथे घनदाट अरण्ये आढळतात। याशिवाय अशा घनदाट अरण्ये, गवताळ प्रदेश, दलदलीच्या प्रदेशांमध्ये कृमी, कीटकांची अत्याधिक संख्या आढळते। ब्राझीलच्या उत्तरेकडील गियाना उच्चभूमी व अमेझॉन नदीच्या खोऱ्यात सदाहरित वर्षावने, मध्य भागात पॅराग्वे, पॅराना नदीच्या खोऱ्यात सॅवेना अथवा पानझडीची वने, ईशान्येकडील भागात पर्जन्य छायेच्या प्रदेशात काटेरी, झुडपी वने आढळतात। पॅन्टनाल येथे दलदलीचा प्रदेश आढळतात। ब्राझीलमधील प्राणी वन्यजीवन। ब्राझीलमधील वन्य प्राणी जीवन हे अत्यंत समृद्ध असून तेथे वैविध्यता आढळते। महाकाय, ॲनाकोंडा हे पॅन्टनलच्या दलदलीच्या प्रदेशात आढळतात। त्याचबरोबर मोठे गिनीपिग, मगरी, सुसरी, माकडे यांसारखे प्राणी, माशांच्या प्रजातीमध्ये स्क्वॉर्डफिश, समुद्रात तर नदीमध्ये पिरान्हा व गुलाबी डॉल्फिन सारखे मासे, कोंडारे सारख्या अतिउंचीवर उडणारा पक्षी, विविध प्रकारचे पोपट, मकाव, फ्लेमिंगो, लक्षावधी प्रकारचे कीटक आढळतात। समस्या काय बघा, भारत आणि ब्राझील येथील पर्यावरणाचा ऱ्हास किंवा पर्यावरण संबंधित निर्माण होणाऱ्या समस्या, प्रामुख्याने वाढत्या लोकसंख्येतून निर्माण होणारी निवासासाठीची समस्या, वाढत्या नागरीकरणातून होत असणारे जंगलतोड, यात इंधन, स्थलांतरित शेतीसाठी होणारे जंगलतोड, यातून निर्वनीकरण व वाढते प्रदूषण या समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे।
पर्यावरणीय समस्यामुळे वनस्पती, प्राणी व पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. भारत आणि ब्राझीलमधील वन्य प्राणीविषयक समस्या काय बघा. भारत आणि ब्राझीलमधील वन्य प्राण्यांच्या अधिवासात वाढत्या निर्वनीकरणातून समस्या निर्माण होत आहेत. उदाहरणार्थ, एक नागरिकीकरण प्रक्रियेतून होणारे वाढते प्रदूषण व त्यातून प्राण्यांच्या आरोग्यास होणारा धोका निर्माण होणे. दोन्ही देशात बेकायदेशीररित्या प्राण्यांच्या शिकार व तस्करीचे प्रमाण वाढलेले आहे. दोन्ही देशातील प्राण्यांच्या दुर्मिळ असणाऱ्या प्रजाती नष्ट होत आहेत. धन्यवाद विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ तुम्ही बघितला याबद्दल. पण त्याचसोबत छान अभ्यास करा. असं थोडक्यात मी तुम्हाला वेगवेगळ्या धड्यांचे महत्त्वाचे मुद्दे देणार आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.